अधिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी कृष्णाय वासुदेवाय हरै परमात्मनि प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वेर तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा वेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वेर देवे लागी सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या देवा. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं योऽन्तःप्रविश्य मम वाचि ममां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगाधिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य रागरसिक पंचमवेदी निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा उत्कृष्ट अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जीवनामध्ये काय साधना केली आणि त्या साधनेचं फल काय प्राप्त झालंय याची मीमांसा करतात. विठ्ठला करण्यापूर्वी थोडासा परिहार भगवान श्री सिद्धेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये सिरसगाव कसबा या गावामध्ये भगवान श्री पंढरीनाथांच्या रामचंद्र भगवंताच्या कृष्णकन्हैयाच्या राधाराणीच्या कृपाशीर्वादाने भगवान श्री बडादेव महादेव भोले बाबा सबदेवन के बाबा यांचा शिवरात्रीचा महान पर्व आणि त्या महान पर्वणीच्या काळावरती हा सुरू झालेला उत्सव आणि या उत्सवाची आज सांगतेची सेवा आहे. गेले 7 दिवस आपण थोडा आवाज देऊ
गेले 7 दिवस आपण सुंदर अशी या ठिकाणी तुळशी रामायण कथा ऐकलेली आहे. रात्री कथा समाप्त झाली आणि आज या उत्सवाची सांगता आहे. या संबंधाने समस्त ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी, या उत्सव कमिटी सप्ताहाची, मातृशक्ती, महिला मंडळी, पुरुष मंडळी, छोटे छोटे बालगोपाल, महिला मंडळी, वारकरी, टाळकरी, माळकरी, गावकरी, घोळकरी, नाही घोळकरी नसेल कोणी, घोळकरी कशा सगळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये, प्रसन्न मनाने घडत चालून आलेला हा उत्सव विठाला विठाला अत्यंत या कमिटीचे मार्गदर्शक, माझे परमस्नेही, परमादरणीय, माझे ज्येष्ठ बंधू म्हणायला काही अडचण नाही, बंधूत ज्यांनी माझ्यावरती 7-8 दिवस झालं प्रेम केलं, या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय, गावातल्या सगळ्या मंडळीचं ज्यांच्यावरती नितोनात प्रेम आहे, श्रद्धा आहे, भाव आहे आणि अत्यंत प्रेममूर्ती म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते म्हणजे आमचे देवेंद्रजी महाराज भातकुले महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे. त्यांच्याबरोबरच सगळेच गावातले तरुण तडफदार कार्यकर्ते, तरुण मंडळी, वर्गणी गोळा करणारी मंडळी, या सर्वांच्या एकत्रीकरणाने या कार्याला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि सौंदर्य, उपस्थित सर्व बहिरम सप्ताह भागवत समितीचे सगळे टाळकरी, वारकरी मंडळी, आपणा सर्वांच्या चरणी विनम्र माथा, आपल्या चरणी नतमस्तक, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, उपस्थित सर्व दोन्ही चोपदार विनेकरी बाबा, खरंच तुम्ही तुकाराम महाराजासारखं दिसतं, एकदा टाळ्या वाटा सर्वांना. वा, अत्यंत प्रसन्न. त्यांच्याकडे आल्या आल्या बघितल्यानंतर माझाच थकवा निघून गेला. खरंच सांगतो मी, त्या आल्या आल्या माझ्याकडे बघून हसले, थोडा थकवा आला होता पण तोही निघून गेला. माणसं प्रसन्न पाहिजे. हा हा हा, असं प्रसन्न माणसं पाहिजे. मला असे चेहरे पाडून माणसं बसले की असं माईक डोक्यात घाला वाटतं त्याच्या. अरे संसारात बी तेच आणि परमार्थात बी तेच का? संसारात बी तोंडच पाडून बसायचं आणि परमार्थात बी तोंडच पाडून बसायचं का? इथं आल्यानंतर उलट दुःख गेलं पाहिजे, इथं आल्यानंतर जीवनातला त्रास निघून गेला पाहिजे, इथं आल्यानंतर जीवनातलं काय म्हणते त्याला खेद निघून गेला पाहिजे. इथं बसल्यावर आहा हा हा, लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नरणारी लोकारे, असा आनंद जीवनामध्ये आला पाहिजे. आणि परमार्थ हा आनंदा करताच आहे. विठाला विठाला, परमार्थ आनंदा करताय, परमार्थ सुखा करताय, परमार्थ दुःख विसरण्याकरता आहे आणि परमार्थ संसारात आलेली ग्लानी संपवण्यासाठी आहे. ज्या माणसाला परमार्थात येऊन ग्लानी जात नाही, ज्याची परमार्थामध्ये येऊन ज्याचं दुःख जात नाही आणि परमार्थामध्ये येऊन ज्याचं मन प्रसन्न होत नाही, त्याचं जगात या बाजारावर कुठेही त्याचं मन प्रसन्न होणार नाही. कारण भगवंत आनंद स्वरूप आहे आणि त्याचा आनंद स्वरूप असणाऱ्या भगवंताची भक्ती केल्यानंतर जर चेहऱ्यावर आनंद येत नसेल आणि जीवनात आनंद मिळत नसेल भातकुले महाराज, तर त्याच्यासारखं दुर्दैव कुणाचंच नाही. विठाला विठाला. असो, सांगतेची सेवा आहे. संप्रदायामध्ये कार्य कुठलंही असो त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. अतिशय महत्त्वाचं, अगदी सात्विक आणि तात्विक. 11:15 वाजले. किती वाजले? झोपले काय तुम्ही दिवसा? 12 वाजता. 11:15 वाजले. महाराजजी कीर्तनाचा टायमिंग काय होता तुम्ही दिलेला मला? 12पर्यंत दिला होता ना, म्हणजे 10 ते 12 होता. किती मिनटं राहिले आपल्याकडे? आणि मी तुम्हालाही माहिती आहे टायमाचा पक्का महाराज आहे मी. कथासुद्धा बरोबर 7ला म्हणजे 7ला रोज चालू होत होती. 10ला 10:15 म्हणजे उत्सव असला तर 10:30, नाही तर बरोबर 10ला म्हणजे 10 संपत होती महाराज. 1 मिनिट सुद्धा नाही. जेवण कमी करत पण टायमिंगला कार्यक्रम म्हणजे टायमिंगला कार्यक्रम. आता माझ्याकडे आहेत 15 मिनटं. मग तुम्ही मला तक्रार करायचं काय कारण आहे का? आहे का नाही? बरोबर आहे का नाही महाराजजी? माझा काहीही दोष नाही. 15 मिनिटामध्ये काल्याचं कीर्तन. विठाला विठाला चालेल ना? चालेल का? तुम्हाला काय भूक लागली असेल तर प्रसाद तयारच आहे लगेच. आहे का नाही? असो, सात्विक आणि तात्विक अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. काल्याची सेवा आहे. भगवान श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय जीवनामध्ये काय साधना केली आणि त्या साधनेचं काय जीवनात फल प्राप्त झालं त्याची मीमांसा करतात. अर्थात काला म्हणजे समारोप,
काला या शब्दाचा अर्थ आहे सुसंगती. काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे जीवशिव ऐक्य, काला म्हणजे भगवंताचं, भगवंत, देव, भक्त आणि नाम या तिन्हीचं एकत्रीकरण. काला म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार. विठाला 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 विठाला. काला कधी मिळतो? जिथे देव आहे, जिथे भक्त आहे आणि जिथे नाम आहे, तीन ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या ठिकाणी काला होतो. देव असेल तर काला होत नाही, भक्त असेल तर काला होत नाही आणि नुसतं नाम असेल तरी काला होत नाही. देव आणि नाम आहे तरी काला होत नाही, भक्त आणि नाम आहे तरी काला होत नाही. भक्तही पाहिजे, नामही पाहिजे आणि देवही पाहिजे, त्यावेळेला काला होतो, त्याच्याशिवाय काला होत नाही. जरा थोडं सोपं करतो, लक्षात ठेवा. ऐका ऐका. आता आपण हा काला दहीहंडी पाणी मिळतच नाही का गाडीला तुमच्याकडे? मिळतं ना? बरं ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला. काला कशात करतात महाराज? काला कशाला करतात? कशात करतात काला? माठामध्ये. माठामध्ये भरतात ना? अरे हो, तरी म्हणा ना. काला तुम्ही बघितला नाही का? माठ बांधतात ना, मडकं शिंक बांधतं ना, त्याच्यावरती काय राहतं? अंडी म्हणा ना, दही अंडी, मडकं म्हणा, काहीतरी म्हणत जा, आपण बोलत जा जरा. त्या मडक्यामध्ये काल्याचं प्रतीक म्हणून आपण काय टाकतो? लाही, दही मिक्स करतो, बरोबर आहे ना? दही आणि लाही. आता ऐका, ते एक मडकं बांधलेलं इथं नाही, पण तुम्ही समजून घ्या फक्त. ते एक बांधलेलं मडकं आणि हे एक मडकं, काला समजून सांगतो ना. ते बांधलेलं एक मडकं आणि हे एक मडकं. ते बांधलेलं मडकं मातीपासून तयार झालं आणि हे एक मडकं मातीपासून तयार झालं. ते बांधलेलं मडकंही पंचमहाभूतापासून तयार झालं आणि हेही मडकं पंचमहाभूतापासून तयार झालं. त्या मडक्यामध्ये दही आणि लाही टाकल्याच्या नंतर दह्याचा रंग कसा आहे? पांढरा. लाहीचा रंग कसा आहे? पांढरा. दह्याचा स्वभाव कसा आहे? मऊ, मृदू. दह्याचा स्वभाव कसा आहे? मृदू. आणि लाहीचा स्वभाव कसा आहे? कणखर, निबर, म्हणजे जे वाकत नाही ते. म्हणजे लाही कठीण आहे, दही मऊ आहे. ऐका, मडकं मातीचं आहे, मातीच्या मडक्यामध्ये कणखर असणारी लाही टाकल्या जाते आणि त्याच्यामध्ये दही मिक्स केल्या जातं, त्यावेळेला काला होतो. आता हा देह मातीचा, हे एक मडकं, याच्यामध्ये असणारा जीव म्हणजे शरीर आणि या शरीर रूपी मडक्यामध्ये असणारा जीव म्हणजे हा जीव आणि त्याच्यामध्ये दही म्हणजे परमात्म्याचं प्रेम मिक्स केलं की या जीवनाचा काला होतो. विठाला 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 विठाला. परमात्मा प्रेम रूपी दही त्यामध्ये मिसळल्याशिवाय काला होत नाही. अजून सांगतो तुम्हाला मी, काला म्हणजे समता आहे. जिथे भांडण मिटतं त्याला परमार्थ म्हणतात. नीट लक्ष देऊ नये का? जिथे भांडण मिटतं त्याला परमार्थ म्हणतात आणि जिथे भांडण पेटतं त्याला संसार म्हणतात. असा एक संसार सांगा की जिथे भांडण पेटत नाही. कुणाचाही संसार घ्या, कुणाचंही घर घ्या, जिथे भांडणच पेटल्या जातं. लक्षात येते ना? पण परमार्थामध्ये सगळे वाद मिटून जातात, सगळे दुःख मिटून जातं आणि हे सगळं मिटवण्यासाठीच काला आहे. म्हणजे जीवशिव ऐक्य झालं पाहिजे. मग हे काला होतो कधी? त्याचं कारण आहे ब्रह्माचं आणि जीवाचं एकत्रीकरण झालं पाहिजे. ब्रह्म फार लांब नाहीच आहे महाराज, भगवंत फार लांब नाहीच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासे काम विषयावरी. हो, भगवंत लांब नाहीच आहे आपल्याला, पण मिळत का नाही? त्याचं कारण आहे मधी काहीतरी आडवा पडदा पडलेला आहे. भगवंत मला सांगा, तुम्ही तुमच्यात भगवंत नाहीये? बोलत चला गडे, बोल. तुमच्यात भगवंत नाहीये? आणि नसता तर तुम्ही तर बसले असते का? नाही, तुमच्यात भगवंत आहे, माझ्यात नाहीये. जर नसता तुम्ही बुवारलो असतो, काही ते बोलू शकलो असतो का? नाहीये. महाराज तुमच्यात नाहीये? आहे ना? ठीक आहे. महाराज तुमच्यामध्ये आहे, ठीक आहे. बाबा तुमच्यात आहे, ठीक आहे. तुमच्यात आहे, तुमच्यात नाही का? ठीक आहे. तुमच्यात महाराज आहे. सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी
सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. भगवंत जवळ आहे पण कळत नाही. माझं बोलणं कळतंय. भगवंत जवळ आहे पण कळत नाही. माणसं जवळ असलं म्हणजेच कळतात असं काही नाहीये. बहुतांशी माणसं जवळ आहे तोपर्यंत कळत नाही आणि माणसं मेल्यानंतर कळतात पण नंतर उपयोग होत नाही. लोक मेल्यानंतर मग त्याचा फोटो स्टेटसला ठेवतात, मिस यू. काय 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 मिस यू. अरे वेड्या, जिवंत आहे तोपर्यंत तोंडाने बोलला नाही, जिवंत आहे तोपर्यंत त्याला भाकरं दिली नाही, जिवंत आहे तोपर्यंत त्याला पाणी पाजलं नाही आणि मेल्यानंतर मोठाचा मोठा हार घालून त्याचा मोठा फोटो बैठकीत लावून फोटोला स्टेटसला ठेवून मिस यू लिहिल्याने माणूस परत येते का? शक्य तरी आहे का? नाही. माणसं गेल्यानंतर कळतात पण उपयोग होत नाही. भगवंत जवळ आहे, जन्म निघून जातो महाराज, पण भगवंत कळत नाही का? त्याचं कारण आहे दुर्दैव, त्याचं कारण आहे प्रारब्ध. आणि माणसाला जवळ असून न कळणे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड वर्णन केले. ज्ञानोबा म्हणाले, मला एक गोष्ट सांगा, कमळ कुठं उगवतं? चिखलामध्ये, पाण्यामध्ये उगवतं. ज्या चिखलामध्ये कमळ उगवतं त्या चिखलाच्या बुडाला, त्या कमळाच्या बुडाला चिखलामध्ये बेंडूक असतं. बेंडूक कळतं ना? चिखलामध्ये कमळाच्या बुडाला बेंडूक असतं. कमळ पाण्याच्या वरती येतं, उगवतं आणि त्याच्यामध्ये केशर तयार होतो. थोडा आवाज दे रे दादा. काय तयार होतो? परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी. तैसे तुझी गोडी लागो मज, तैशी तुझी गोडी लागो मज, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी. तशी मज गोडी लागो मज, तशी मज गोडी लागो मज, परिमळाची धाव भ्रमर ओढी, भ्रमराची धाव भ्रमर ओढी. कमळाच्या बुडाला चिखलामध्ये बेंडूक राहतं. कमळ विकासनी होतं, कमळ उगवतं, केशर तयार होतो, मकरंद तयार होतो आणि ते केशराचा स्वीकार करण्यासाठी, केशर मिळवण्यासाठी, खाण्यासाठी लांबून लांबून भुंगे येतात. कुठून येतात? तिकडून लांबून लांबून भुंगे येतात. बेंडकाचं आणि त्या मकरंदाचं किती किलोमीटरचं अंतर आहे? जाऊ का घरला जाऊ? बेंडूक कुठं आहे? माझं बोलणं कळतंय ना? बेंडूक कुठं आहे? कमळाच्या बुडाला. आणि मकरंद कुठं आहे? पाण्याच्या वरती. मग चिखलात असणाऱ्या बेंडकाचा आणि त्या कमळामध्ये असणाऱ्या मकरंदाचा किती किलोमीटरचं अंतर आहे? किलोमीटर आहे? 500 मीटर आहे? 100 मीटर आहे? 200 मीटर आहे? किती मीटर आहे? अरे फक्त चिखलातून बाहेर येणं गरज आहे, बाहेर येणं आवश्यक आहे. पण बेंडकाचं दुर्दैव आहे, बेंडूक चिखलाच्या बाहेर येत नाही.
आणि जवळ असलेला मकरंद स्वीकार करीत नाही. मला सांगा, मकरंद येऊन जर बेंडूक खात नसेल तर दोष मकरंदाचा आहे का बेंडकाचा आहे? मकरंदाचा, कमळाचा. मग दोष कुणाचा आहे? बेंडकाचा. असे बरेच बेंडकं अजूनही चिकलखान्यातच जीवन बर्बाद करतायत. कळलं तर ठीक आहे, नाही तर थोड्या वेळाने महाप्रसाद आहे, बस स्वयंपाक चालू झाला आहे, काळजी करायचं कारण नाही. आणि बुंदी बी आहे पुन्हा, आहे का नाही? बुंदी पण आहे. बेंडकाने चिखलामध्ये असून मकरंदाच्या जवळ असून जर मकरंद सेवन न करताना जर बेंडूक मरत असेल, दोष मकरंदाचा नाही तर दोष बेंडकाचा आहे. अरे तुझा आहे, तुझं पासी, परी तू जागा चुकलासी, जवळ असून खाता येत नसेल तर त्याचा उपयोग नाही. विठाला विठाला. एखाद्या तळ्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यावरती शेवाळ आलं. तुम्हाला पाणी घ्यायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल? शेवाळ बाजूला करावं लागेल. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत बोलतात, बाबुळीची सारावी परते, पाणी असे आहे ते. वरचं शेवाळ एकदा बाजूला सरकवलं की पाणी जवळच आहे. आता जास्त उदाहरण देत नाही, फार काही लांबवत नाही आणि थोडक्यामध्ये आवडतो. बेंडकाला मकरंद सेवन करण्यासाठी फक्त पाण्याच्या वरती येणे गरज आहे. पाणी मिळवण्यासाठी शेवाळ बाजूला करणं गरजेचं आहे. तसं ईश्वर जवळच आहे पण भेटला नाही. कारण का? माया बाजूला केल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. फक्त माया बाजूला करणं आवश्यक आहे. आणि ज्या दिवशी माया बाजूला केली, ज्या दिवशी हे शरीरावरती आसक्ती निर्माण झाली आणि परमात्म्याबद्दल प्रेम जागृत झालं एकदा की परमात्मा लांब नाही. आणि ज्या दिवशी परमात्म्याची प्राप्ती झाली त्या दिवशी जीवनाचा काला झाला समजून चला. त्या दिवशी काला झाला समजून चला. पण महाराज, परमात्मा जवळ आहे, भेटत नाही, याचं कारण काय? त्याचं कारण आहे आमचं अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, दंभाने, अहंकाराने, लोभाने, मायेने भरलेलं आहे. आणि हे भरलेलं असल्यामुळे आम्हाला परमात्मा दिसत नाही. मला सांगा, डोळ्याला जर मोतीबिंदू झाला तर जगातलं दृश्य दिसतं का? डोळ्यात जर मोतीबिंदू झाला तर जगातलं दृश्य दिसतं का? नाही. मग जग जर दिसावं असं वाटत असेल तर आधी काय करावं लागेल? मोतीबिंदू बाजूला करावं लागेल ना. तसं मोतीबिंदू आलेला आहे आपल्यावरती, तो मोतीबिंदू आडवा आहे आपल्या, त्याच्यामुळे भगवंत दिसत नाही. मग महाराज, त्याच्यासाठी काय करावं लागतं? आम्हाला चराचरामध्ये संतांचा तर अनुभव आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवेती, पक्षी सुस्वरे आळवेती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आम्हा सोयरे वनचरे. संतांचा तर अनुभव असा आहे की चराचरामध्ये त्यांना भगवंत दिसतो, नुसता हृदयात नाही. आणि आम्हाला जवळ असून दिसत नाही. याचं कारण काय? त्याचं कारण आहे, तो भगवंत मिळवण्यासाठी, तो भगवंत भेटण्यासाठी संतांनी काही साधना केलेली आहे. भगवत प्राप्तीचे अनेक साधना या जगतामध्ये सांगितलेले आहेत. सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये वेगळी वेगळी साधने आहेत. यज्ञयागादी साधन होतं सतयुगामध्ये, ध्यानधारणा हे साधन होतं. आणि कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी अत्यंत गोड साधन सांगितलेलं आहे. संतांनी ते साधन केल्यामुळे झालं काय? भगवंत त्यांना अनुभूतीला आला आणि सगळ्या जगामध्ये त्यांना प्रकाश दिसू लागला. अर्थात सगळ्या जगामध्ये भगवंताचं दर्शन झालं. महाराजांना कोणीतरी विचारलं, महाराज बरोबर 12 वाजले, तुम्ही ते भगवंत सगळ्या जगात दिसण्यासाठी साधन काय केलं? महाराज म्हणाले, आम्ही कंठामध्ये कृष्ण मणी धारण केला, परिणाम सगळ्या जगात आम्हाला प्रकाश दिसतोय. कंठी धरिला कृष्ण मणी, असा कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण
कंठी धरिला कृष्ण मनी 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 अवघाजनी प्रकाश अवघाजनी 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 प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटून एकमेका काला वाटून एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका महाराजांना विचारलं कोणतं साधन केलं ते भगवंत सगळ्या जगात तुम्हाला प्रचितीला येतो आणि आम्हाला येत नाही, त्याचं कारण काय? काय साधन केलं? महाराज म्हणाले आम्ही फार मोठं साधन केलं. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, संपूर्ण जगामध्ये प्रकाश दिसावा याकरता आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. कृष्णमणी या शब्दाचा अर्थ असा आहे भगवंताचं नाम, भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्वरूप, भगवंताचं नाव कंठामध्ये धारण केल्याचा परिणाम आम्हाला जगामध्ये सगळीकडे ईश्वर दिसतो आहे. भगवान शंकराने समुद्रातून 14 प्रकारचे रत्न निघाले. लक्ष्मी, कौस्तुभ, पारजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, 14 प्रकारचे रत्न निघाले. त्यामधून हालहाल विष निघाले आणि विष निघाल्याच्या नंतर सगळे देवता बाजूला सरकून गेले आणि हे बिचारं भोळं आहे का नाही. आणि मी ते भोळ्या लोकांना महाराज कोणी ठोकून जातं, लक्षात ठेवा. भोळ्या माणसाचा कोणी फायदा घेतं, भोळ्या माणसाचा कोणी वापर करून घेतं. म्हणून जगतामध्ये भोळं राहू नका, भोळं राहू नका, व्यवस्थित राहा, विचारवंत व्हा आणि चतुर राहा. हे बाबा भोळा, संकट पडलं की सगळे याच्याकडे पळत जायचे. भोलेनाथ काय जगतावरती संकट आहे, आता तुम्ही तारू शकता. हे बाबा भोळा बिचारा थोडं याला कौतुक केलं की बिकेलं ना बाबा, आता नाही काय करू, काय नाही म्हणे, तुम्ही विष प्राशन करा. भगवंताने हालहाल विष प्राशन केलं, पण ते विष प्राशन केल्याच्या नंतर शरीराचा दाह होऊ लागला. आणि दाह होत असल्यामुळे भगवंताने काय केलं माहिती का, गळ्यामध्ये सर्प धारण केला. सर्प हा फार गार आहे महाराज. धरला होता का हातात? बघितलं का तुम्ही हातात धरलं? सर्प धरलंय? तुम्ही म्हणाल मग आम्ही धरला नाही तर गार आहे, तुम्हाला कसं कळालं? मी धरला होता म्हणून सांगतो तुम्हाला. हां, व्यासपीठावरून खोटं बोलत नाही. मी धरला होता सर्प हातामध्ये. एवढा महाराजजी खोटं सांगत नाही, खरंच धरला होता. पण एवढा गार लागतो, एवढा गार लागतो अक्षरशः. पण ते म्हणजे काळच एक प्रकारचं. पंकज भाऊ काळच आहे महाराज. हातात धरला पण फार भीती वाटत होती अंगाला. माझ्या मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते हातात धरल्यावर. त्याला घसा कोरडा पडला, घाम फुटला होता. फार गार आहे. विष पोटात गेलं आणि दाह होऊ लागला. विष संपवण्यासाठी, विषाचा दाह कमी करण्यासाठी गळ्यात सर्प धारण केला. त्याच्यानंतर गंगा डोक्यावरती घेतली पण तरी दाह कमी होत नाही. त्याच्यानंतर चंद्र डोक्यावरती घेतला तरी दाह संपत नाही. त्यावेळेला भगवान भोलेनाथाने काय केलं, भजन करी महादेव